Okay, students. Good morning, all of you. So here we are learning some kinds of the parts of speech. As far as your exam is concerned, this question is always asked for your exam, and the purpose of your exam is to ask the question on parts of speech. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच वर येणारा प्रश्न असतो की ओव्हरऑल पार्ट्स ऑफ स्पीच आपण जर अभ्यास केला, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन, तर ओव्हरऑल आपण ह्यातून सांगू शकतो. आता पहिला क्वेश्चन असा विचारलाय पहा, द वेदर वॉज ऑफुली बॅड. अंडरलाईन केलेला शब्द बॅड आहे. बॅड शब्द काय आहे तेच आपल्याला समजू शकते. नाउन आहे का वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब आहे का कंजक्शन आहे. तर द वेदर वॉज ऑफुली बॅड. ऑफुली म्हणजे खूपच. त्या ठिकाणी बॅड हा शब्द वाक्यात काय आलाय हो, ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. द वेदर वॉज ऑफुली बॅड ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. द ब्युटी ऑफ पोएम अपेल्स मी. आता ब्युटीवरून बरेच शब्द आहेत. आपल्या इथं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. हा एक शब्द आहे पहा, ब्युटी. हा शब्द आहे ब्युटिफुल. हा शब्द आहे ब्युटिफाय आणि हा शब्द आहे पहा ब्युटिफुल. आपण हे सगळे शब्द मॉर्फोलॉजी मध्ये बघतो, वर्ड फॉर्मेशन मध्ये बघितलं आहे. ब्युटी ह्या शब्दाचा अर्थ आहे ब्युटी ऑफ द विजडम. ब्युटी म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, म्हणून ब्युटी हा शब्द इथं नाउन आहे. ब्युटिफुल गर्ल म्हणतो आपण, ब्युटिफुल वुमन हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ब्युटिफाय, ब्युटिफाय करणे म्हणजे एखादी गोष्ट सुंदर करणे, हे वाक्यामध्ये काय आहे, वर्ब आहे. आणि ब्युटिफुली, शी वर्कड ब्युटिफुली म्हणजे ते ऍडवर्ब आहे. म्हणजे एक शब्द बऱ्याच वेळा आपल्याला असं विचारला जातो. या ठिकाणी द ब्युटी ऑफ पोएम अपेल्स मी. पोएमची जी काय ब्युटी आहे ती मला अपील होते. मग या ठिकाणी ब्युटी हा शब्द काय आहे हो, नाउन म्हणून आलेला आहे. ही नाईफ्ड द एनिमी. ही नाईफ्ड द एनिमी. आता नाईफ शब्द ऍक्च्युअली नाउन आहे, पण नाउनचं रूपांतर वर्ब मध्ये केलं. म्हणजे ही किल्ड द एनिमी विथ अ नाईफ. त्याने एनिमीला चाकूने मारलं. या ठिकाणी नाईफचं काय केलंय, नाउनचं वर्ब केले, म्हणून या ठिकाणी वर्ब झाले. ही इज वरीड अबाउट हिज फ्युचर. तो त्याच्या फ्युचर बद्दल काय आहे, वरीड आहे. मग हे शब्द काय वाक्यामध्ये, प्रोनाउन आलेला आहे. ही, शी, आय, वी, यू, दे हे शब्द प्रोनाउन असतात. आय, वी, यू, ही, शी आणि दे. अ स्नेल वॉक्स स्लोली. ए स्नेल वॉक्स स्लोली म्हणजे गोगलगाय हळूहळू चालते. आता स्लोली हा शब्द वाक्यात ऍडवर्ब आलेला आहे. शक्यतो एलवाय शब्द असणारे, एलवाय प्रत्यय असणारे शब्द हे ऍडवर्ब असतात. ही रोट अ नॉवेल अँड बिकम फेमस. त्याने कादंबरी लिहिली आणि तो काय झाला हो, प्रसिद्ध झाला. ऍड हा शब्द काय करतोय, दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतोय. त्याला आपण काय म्हणतो, कंजक्शन असं म्हणतो, सीजे. हे व्हॉट आर यू डुईंग. पुर्रे, आउच हे शब्द असतात. हाय हे शब्द आपण एखाद्याला उद्देशून बोलतो, ऍड्रेस करतो. म्हणून वाक्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण त्याला काय म्हणतो, दॅट इज नोन ॲज अ इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोग आहे. आवर क्लास स्टार्ट्स ॲट 9 AM. आपला क्लास 9 वाजता चालू होतो, म्हणजे बरोबर 9 वाजता. आणि 9च्या आसपास होत असेल तर मग अबाउट म्हणतो आपण. 9:30, कधी 9:45, 5 मिनिटं, 10-5 मिनिटं मागे पुढे होऊ शकतं, अबाउट म्हणायचं. आणि ॲट म्हणजे करेक्ट. मग हे काय वाक्यामध्ये आहे हो, प्रिपोजिशन. द क्लास इज क्वाईट क्वाईट. आता इथे हे शब्द वेगळे आहेत बघा. हे क्वाईट आणि हे क्वाईट मध्ये फरक आहे. आणि हे क्वाईट वेगळं आहे, क्विट. हे वर्ब आहे क्विट. हे क्वाईट ऍडवर्ब आहे आणि हे क्वाईट ऍडजेक्टिव्ह आहे. तसं आपण म्हणतो प्लीज कीप क्वाईट, शांतता राखा. QUIT असेल तर ऍडजेक्टिव्ह आहे, QUIT असेल तर ऍडवर्ब आहे. आणि नुसतं क्विट, महात्मा गांधीजी स्टार्टेड क्विट इंडिया मुवमेंट. महात्मा गांधीजींनी छोडो भारत चळवळ चालू केली. हे क्विट असेल तर सोडणे किंवा क्विट द गेम असं म्हणतात, वर्ब आहे. मग अंडरलाईन केलेला शब्द काय, मग अंडरलाईन केलेला शब्द येते ऍडवर्ब आहे. या ठिकाणी मी तुम्हाला छोटासा पार्ट ऑफ स्पीच मध्ये जे कॉमन शब्द येतात
हे सर्वसाधारणपणे वर्गाला असं काय प्रश्न विचारतात. 8वी 10वीच्या सुद्धा वर्गाला अशा प्रकारचे काय प्रश्न विचारतात 12वी पर्यंत, किंवा सरळ सीओच्या परीक्षेला असं सोपं प्रश्न विचारतात. ठीक आहे.